पालघर जिल्हा पुरवठा विभागाची तातडीची मदत. पूरग्रस्त कुटुंबांना 10 किलो तांदूळ व 10 किलो गहू वाटप सुरू. एडीएसओ सीमा महल्ले यांच्या आदेशानुसार जिल्हाभर मदतकार्य वेगात. जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन ॲक्शन मोडवर. पालघर प्रतिनिधी बाळकृष्ण ढोके, दिव्य भारत. बीएसएम न्यूज. पालघर जिल्ह्यात झालेल्या विकराळ अतिवृष्टीमुळे अनेक गावे पूरग्रस्त झाली असून हजारो कुटुंबांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी घरे पाण्याखाली गेली, शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, तर दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला. पूरग्रस्त भागात वेळेवर धान्य पोहोचल्यामुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळाला असून प्रशासनाने यापुढेही पुनर्वसन, आरोग्य सेवा आणि शेतीच्या नुकसानीबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पुरासारख्या नैसर्गिक आपत्तीच्या काळात प्रशासन, पुरवठा विभाग, ग्रामपंचायत, तलाठी, ग्रामसेवक आणि रास्तभाव दुकानदार यांनी समन्वयाने काम केल्यास संकटग्रस्त नागरिकांना वेळेवर मदत पोहोचू शकते. याचे उदाहरण पालघर जिल्ह्यातील हे मदतकार्य ठरत आहे. जिल्हा प्रशासनाने सुरू केलेले धान्य वितरण अभियान पुढील काही दिवस सुरू राहणार असून सर्व पात्र पूरग्रस्त कुटुंबांपर्यंत मदत पोहोचविण्याचा निर्धार प्रशासनाने व्यक्त केला आहे. दिव्य भारत. बीएसएम न्यूज. प्रतिनिधी बाळकृष्ण ढोके, मुख्य संपादक डॉक्टर भागवत महाले. या पार्श्वभूमीवर पालघर जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पुरवठा विभागाने तातडीने मदतकार्य सुरू करत पूरग्रस्त कुटुंबांना जीवनावश्यक धान्याचा पुरवठा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पालघर जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी एडीएसओ सीमा महल्ले यांनी जिल्ह्यातील सर्व रास्तभाव धान्य दुकानदारांना पूरग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी 10 किलो तांदूळ आणि 10 किलो गहू वितरित करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे पूरग्रस्त नागरिकांना तातडीचा दिलासा मिळाला असून प्रशासनाच्या संवेदनशील भूमिकेचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे. या आदेशाची अंमलबजावणी डहाणू, तलासरी, पालघर, वाडा, मोखाडा, विक्रमगड आणि जव्हार या तालुक्यांमध्ये तातडीने सुरू करण्यात आली आहे. संबंधित तालुक्यांतील पुरवठा अधिकारी आणि रास्तभाव धान्य दुकानदारांना त्वरित धान्य वितरणाचे निर्देश देण्यात आले आहेत. डहाणू तालुक्यात पुरवठा अधिकारी श्री. गावित तसेच पुरवठा निरीक्षक श्रीमती प्रणाली बेडसे यांनी सर्व रास्तभाव दुकानदारांची बैठक घेऊन शासनाच्या आदेशांची माहिती दिली. प्रत्येक गावातील पूरग्रस्त कुटुंबांची यादी तयार करून पात्र लाभार्थ्यांना कोणताही विलंब न लावता धान्याचे वाटप करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार डहाणू तालुक्यातील अनेक गावांमध्ये रास्तभाव दुकानदारांनी ग्रामपंचायत, तलाठी आणि ग्रामसेवक यांच्या समन्वयातून पूरग्रस्त कुटुंबांची माहिती संकलित केली. त्यानंतर पात्र लाभार्थ्यांना प्रत्येकी 10 किलो तांदूळ आणि 10 किलो गहू वितरित करण्यात आले. या मदतकार्यामुळे अनेक कुटुंबांना तातडीचा आधार मिळाला आहे. दरम्यान तलाठी आणि ग्रामसेवक यांनी पूरग्रस्त भागात जाऊन नुकसानग्रस्त कुटुंबांचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. पंचनाम्यांच्या आधारे शासनाकडून आर्थिक मदत, नुकसान भरपाई आणि इतर आवश्यक सवलती उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू आहे. पालघर जिल्हाधिकारी श्रीमती इंदुराणी जाखड यांनी स्वतः पूरग्रस्त भागांची पाहणी करून प्रशासनाला मदतकार्य अधिक प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश दिले आहेत. पुरामुळे बाधित झालेल्या कोणत्याही कुटुंबाला अन्नधान्याविना राहावे लागू नये, यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने सतत दक्ष राहण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर जिल्हा प्रशासन सध्या पूर्णपणे ॲक्शन मोडवर असून विविध विभागांमध्ये समन्वय साधून मदतकार्य सुरू आहे. पूरग्रस्त भागांमध्ये अन्नधान्य, पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा, निवारा आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्नशील आहे. डहाणू तालुका पुरवठा निरीक्षक श्रीमती प्रणाली बेडसे यांनी सांगितले की शासनाच्या आदेशानुसार पात्र पूरग्रस्त कुटुंबांना धान्य वितरणाची प्रक्रिया सुरू असून कोणतेही पात्र कुटुंब मदतीपासून वंचित राहणार नाही. आवश्यकतेनुसार अतिरिक्त धान्याचा पुरवठाही करण्यात येणार आहे. स्थानिक नागरिकांनीही प्रशासनाच्या तातडीच्या कार्यवाहीचे स्वागत केले आहे.